दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. गोकुळ दूध संघाच्या अवसान यानात नोटिसा निघालेल्या 1108 दूध संस्थांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याची माहिती भुदरगड तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे युवक नेते सचिनदादा घोरपडे यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या वतीने प्राथमिक दूध संस्थांच्या न्याय हक्कासाठी आज कोल्हापुरात अवसानियात नोटीस विरोधात व मतदान हक्क संरक्षणासाठी एकजूट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कायदेशीर लढाईसाठी 1108 दूध संस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय गोकुळ प्रशासनाने घेतला आहे. त्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. संघाच्या उभारणीत स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या संकल्पनेतून दूध पुरवठा सुरू राहिला अशा संस्थांवर अन्याय होत असून प्रशासनाने ऐतिहासिक चूक केली आहे. ही चूक तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे, अन्यथा संघाच्या कामकाजावर परिणाम होईल अशी भावना सभासदांमध्ये आहे. या 1108 दूध संस्थांच्या माध्यमातून गोकुळ दूध संघाला सुमारे 1.5 लाख लिटर दूध पुरवठा केला जातो. एका बाजूला दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांनाच अवसानियात काढण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. ही पूर्णपणे चुकीची असल्याचे सांगत त्यांनी शासनाचा निषेध केला. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, मी सचिन घोरपडे, तालुका भुदरगड. आज या ठिकाणी धैर्यप्रसाद मंगल कार्यालय कोल्हापूर येथे 1108 दूध संस्था ज्या तुकाराम मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ज्यांना व्यावसायिकची नोटीस निघाली होती, त्या सर्व संस्था प्रतिनिधींचा आज इथं मेळावा संपन्न झाला. तसेच त्या सर्व संस्थांच्या पाठीशी ठामपणानं राहण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाचे सर्व संचालकांनी एकमताने इथं आज घेतला आणि त्यांना सर्व कायदेशीर बाबी किंवा तांत्रिक बाबीमध्ये जी काही अडचण असेल त्यामध्ये सर्व अगदी ही लढाई शेवटपर्यंत लढण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय आज इथं गोकुळ दूध संघानं घेतलेला आहे. मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर्व सभासदांच्या वतीनं इथं देत आहे. गोकुळच्या स्थापनेपासून ज्या संस्था उभारणीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणून संघाच्या उभारणीमध्ये कैलासवासी आनंदराव पाटील साहेबांच्या सुयेकरांच्या संकल्पनेतून दूध पुरवठा करत राहिल्या, त्यांच्यावर एक अन्याय होतोय अशी ऐतिहासिक चूक ह्या प्रशासनाने केलेली आहे. ही चूक कुठेतरी दुरुस्त करणं गरजेचं आहे, नाही तर हा सहकार दूध संघ कुठल्याही परिस्थितीत चालणार नाही असं एक सर्व सभासदांचं मत झालेलं आहे. या दूध संस्थांच्या माध्यमातून ह्या 1108 संस्थांच्या माध्यमातून साधारण दूध संघाला 1.5 लाख लिटर दूध पुरवठा होतो. तो इथे एका बाजूला दूध संकलन वाढवण्यासाठी प्रयत्न करते, दुसऱ्या बाजूला शासन ज्या दूध संस्था दूध घालतात त्यांना अवसानात काढायची प्रक्रिया राबवतोय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याबद्दल इथं प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो, तुकाराम मुंडे साहेबांचा निषेध व्यक्त करतो. वाडी वस्तीवरती 2-3 मुलांसाठी शाळा करणारं सरकार, काँग्रेसचं सरकार असू देत किंवा पूर्वीचं प्रशासन असू देत, त्या प्रशासनानं एखाद्या वाडी वस्तीवरच्या दूध संस्था अशा बंद करायचा निर्णय, चांगल्या चाललेल्या दूध संस्था बंद करायचा निर्णय घेणं म्हणजे खूप मोठा अन्याय आहे. आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज इथून 5 प्रतिनिधी 1108 संस्थांचे प्रतिनिधी म्हणून AR ऑफिसला गेलेले आहेत. त्यांच्या न्याय देण्यासाठी शासनानं ही प्रक्रिया लवकरात लवकर 10 दिवसात 15 दिवसात पूर्ण करून मूळ गोकुळच्या यादीमध्ये ह्या सर्व सभासदांना समाविष्ट करावे, ही सर्वांच्या वतीनं आज आवाहन केलेलं आहे. आणि आम्ही सर्वजण त्या संस्थांच्या पाठीशी ठामपणानं राहू आणि त्या संस्थांना घेऊनच निवडणूक प्रक्रिया राबवावी असं सर्व सभासदांचं इथं मत तयार झालेलं आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.